लक्ष दे, कॉन्सन्ट्रेट कर. चित्त थाऱ्यावर आहे का? मन कसं शांत ठेव. अशा सूचना किंवा अवेअरनेस, कॉन्शियसनेस, बी इन अ मोमेंट आणि माइंडफुलनेस असे शब्द आपल्या कानावर पडत असतात. पण नेमके काय केले म्हणजे त्याला माइंडफुलनेस असं म्हणता येईल, हे आजच्या भागातून आपण जाणून घेऊयात. आपली ज्ञानेंद्रिये म्हणजे सेन्सरी ऑर्गन्स बाह्य जगतामधून सतत माहिती ग्रहण करत असतात. उदाहरणार्थ, घ्राणेंद्रिय म्हणजे नाकावाटे वातावरणातील एखादा सुगंध घेणे, रसनेंद्रिय म्हणजे जिभेद्वारे एखाद्या गोष्टीचा स्वाद घेणे, श्रोत्र म्हणजे कानावाटे एखादा आवाज ऐकणे, त्वक म्हणजे त्वचेद्वारे स्पर्श अनुभवणे आणि चक्षु म्हणजे डोळ्यानं पाहणे. अशा प्रकारे आपली पंच ज्ञानेंद्रिय सतत माहिती गोळा करत असतात. त्याचबरोबर आपल्या अंतर्मनामध्ये सतत विचारांची निर्मिती होत असते. बऱ्याचदा अंतर्मनामधील विचार हे भूतकाळ म्हणजे पास्ट किंवा भविष्यकाळ म्हणजे फ्युचरशी निगडीत असतात. तर वर्तमान काळात म्हणजेच प्रेझेंट मोमेंटमध्ये राहणे आणि ते विचार टिकून ठेवता येणे यांचे प्रमाण कमी असते, किंवा असं म्हणा की ते टिकवण्याची आपल्याला सवय नसते. त्यामुळे ह्या प्रचंड विचारांच्या जाळ्यामध्ये आपले मन आणि बुद्धी गुंतून किंवा अडकून जाते आणि आपल्याला ह्याची जाणीव होत नाही, कारण आपल्या नकळत अनकॉन्शियसली ह्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे निर्माण झालेला विचारांचा गुंता, त्यातून निर्माण होणाऱ्या भावना म्हणजे इमोशन्स आणि त्यांच्यावर आधारित आपली वागणूक म्हणजे बिहेवियर हे ठरत असते. आता थोडा खोल विचार करूयात. आपण विचार करतो की आपल्याला विचार येत असतात? कारण विचार येणे आणि जाणीवपूर्वक एखाद्या गोष्टीचा विचार करणे ह्यात फरक असतो आणि तो अगदी मेंदूच्या पातळीवर घडत असतो. आता थोडा अंकांमध्येच पाहूयात. सर्वसाधारणपणे दररोज 12,000 ते 60,000 इतक्या प्रचंड संख्येमध्ये विचारांची निर्मिती आपल्या मनामध्ये होत असते. पण ज्या विचारांवर आपण लक्ष देतो किंवा ते समजून घेतो, तेवढेच विचार आपल्या मेंदूमध्ये न्यूरल नेटवर्किंग ह्या प्रणालीद्वारे साठवले जातात. त्यामुळे ज्यांची विचारपूर्वक करण्याची क्षमता जास्त, त्यांचे न्यूरल नेटवर्क तेवढेच सक्षम बनते. थोडक्यात माइंडफुल म्हणजेच जाणीवपूर्वक विचार करणे हे सामर्थ्यवान मेंदूचे लक्षणच म्हणता येईल. आता थोडा अजून खोलात जायचा प्रयत्न करूयात. लक्ष टिकवणे म्हणजेच अटेन्शन स्पॅन. एखाद्याला मोटिवेट करणे किंवा एखाद्या गोष्टीचे प्लॅनिंग करणे ही कार्य मेंदूच्या डॉर्सोलॅटरल प्रीफ्रंटल कॉर्टेक्स ह्या भागामध्ये घडत असतात. जेव्हा जेव्हा आपण माइंडफुली विचार करू किंवा कार्य करू, तेव्हा तेव्हा मेंदूचा हा भाग अधिक सक्रिय म्हणजे ॲक्टिवेट होत असतो आणि त्याच वेळी मेंदूच्या विकसित भागाकडून तळाकडे स्पंदने किंवा लहरींचा वेग वाढतो. ह्यालाच टॉप डाऊन प्रोसेस असेही म्हणतात. ह्या क्रियेमुळे मेंदूच्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सचा चांगला व्यायाम होतो आणि ह्या व्यायामाचा परिणाम म्हणून ह्या भागात नवीन पेशींची निर्मिती आणि स्ट्रॉंग न्यूरल नेटवर्क तयार होण्याच्या क्रियेला सुरुवात होते. ह्यालाच न्यूरल प्लास्टिसिटी असेही म्हणतात. आता माइंडफुलनेसचं एक उदाहरण घेऊयात. आत्ता तुम्ही जो ऑडिओ पॉडकास्ट ऐकत आहात, तो ऐकत असताना पूर्ण वेळ ह्यावर लक्ष केंद्रित करणे हे सगळ्यांनाच जमेल असं नाही. भूतकाळ किंवा भविष्याचे विचार मनामध्ये डोकावतील. परंतु ज्या क्षणी आपल्याला हे जाणवेल की आपले लक्ष विचलित झाले आहे आणि जाणीवपूर्वक आपण पुन्हा पुन्हा आपले लक्ष वर्तमान काळात टिकवून ठेवू, जे ऐकत आहोत त्यावर टिकवून ठेवू, तेव्हा जी क्रिया घडते
त्यालाच माइंडफुलनेस किंवा जाणीवपूर्वक लक्ष वर्तमानात टिकवून ठेवणे असे म्हणता येईल. थोडक्यात माइंडफुली केलेल्या विचार किंवा कार्यामुळे आपल्या मेंदूमधील अटेन्शन सेंटरचे आरोग्य सुधारते आणि ते अधिक विकसित होण्यास आपल्याला मदत होते. आजच्या भागात आपण माइंडफुलनेस म्हणजे नेमकं काय ह्यावरती थोडी माहिती घेतली. आता पुढील भागात ते नेमके करायचे कसे हे पाहूयात. धन्यवाद.